नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सगळ्यात मोठी बातमी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। उद्याचा बीड जिल्हा बंद शांततेमध्ये असणार अशी माहिती मराठा समन्वयकांकडून देण्यात आली आहे। दरम्यान उपोषणाच्या दरम्यान जरांगे यांची तब्येत बिघडली आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। अशक्तपणामुळे जरांगे यांना चालण्यासही अडचण येते, तर फडणवीसांचा ऐकून गेम करू नका असा इशारा जरांगेंनी डॉक्टरांना दिला आहे। सरकारनं यांच्या दादांच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि ज्या मागण्या दिल्यात त्या मागण्या मंजूर कराव्यात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दादांच्या उपोषणाची दखल घ्यावी म्हणून उद्या बीड जिल्हा अखंड मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन केलेलं आहे। हा बंद शांततेत असेल, शांततेच्या मार्गाने बंद पुकारून आम्ही सगळेजण दादाला पाठिंबा द्यायला अखंड मराठा समाजाने अंतर्वलित यायचंय। तसेच या बंदच्या दरम्यान कुणीही हिंसक कृत्य किंवा गैरकृत्य करणार नाही। बीपी वाढलं पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? म्हणजे सरकारचं ऐकून तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसचं ऐकून गेम करायला काय? डॉक्टर लोक सुद्धा तुम्हाला तरी लाजा पाहिजे, तर तुम्ही डॉक्टर लोक आहेत, तुम्हाला तरी माणुसकी जागी पाहिजे तुमची, कारण लोक तुम्हाला देव मानतात। डॉक्टराला जात नसती, डॉक्टर हा देव असतो। पेशंट कसला आलं तर नीटच करतो, डॉक्टरला देव मानतात लोक, डॉक्टरात जात नसते। खुशाल मग शुगर वाढत चाललाय, बीपी वाढत चाललाय, कमी कसं होत नाही? हैदराबाद गॅजेट लागू करणं असेल किंवा सातारा गॅजेट लागू करणं असेल, हे कायद्याच्या चौकटीत बसणार असलं पाहिजे। घाई गडबडीमध्ये एखादा आदेश काढायचा, घाई गडबडीमध्ये एखादा निर्णय घ्यायचा आणि जो कोर्टामध्ये तो टिकला नाही तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल। म्हणून जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं, याच्यासाठी थोडासा वेळ लागतोय। पण माननीय मनोज दादांना मी सांगेन की मराठा समाजाला जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्या शब्दापासून तसूभर सुद्धा हे सरकार पाठीमागे सरकणार नाही।